राज्यात तापमान वाढल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे डॉक्टर SD सानप यांनी याबाबत माहिती दिली. ते नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका. मागील 3 दिवसांपासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रावर आज एक चक्रीय स्थिती, हवेतील चक्रीय स्थिती आहे आणि तिथून एक द्रोणीय रेषा कमोरीन एरियापर्यंत जात आहे. अशा परिस्थितीमध्ये वातावरणातील जो खालचा भाग आहे तिकडे पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारे वारे असतात आणि वरच्या थरामध्ये पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाणारे वारे असतात. अशी जी परिस्थिती असते ही ढगाळ वातावरणासाठी किंवा थंडरस्टॉर्म्स किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची जी स्थिती असते याच्यासाठी पूरक असते आणि ही परिस्थिती आपल्याला कालपासून किंवा मागच्या 2 दिवसापासून दिसत आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोकण किनारपट्टीचा जर प्रदेश बघितला तर तिकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर ह्या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. आणि 4 आणि 5 तारखेला ही जी परिस्थिती आहे ती पूर्वेकडे शिफ्ट होऊन विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओके, जसं मी म्हटलं की इंटरनल महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, जसं त्यामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, सातारा, जालना ह्या जिल्ह्यांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यांमध्ये विजेच्या म्हणजे थंडरस्टॉर्मच्या पावसाबरोबरच गारपीट पण होण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट देण्यात आला सर? मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे येणाऱ्या आज आणि उद्यासाठी. परवानंतर तो येलो अलर्ट आहे. सर, एप्रिल महिन्याचा विचार करता उष्णतेत काय वाढ होणार आहे किंवा पुढच्या 1 महिन्याचा काय नेमका अंदाज मांडलाय तुम्ही? एप्रिलच्या कालच भारतीय हवामान विभागाने एप्रिल आणि एप्रिल मे जून ह्या म्हणजे एप्रिल मे जून सीझनचा आणि एप्रिल महिन्याचा तापमान आणि पाऊस कसा असणार आहे याचा अंदाज दिला गेलेला आहे. तर एप्रिल महिना पूर्ण भारताचा जर विचार केला तर सरासरीपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पावसाची परिस्थिती किती दिवस राहणार? येणारे 3 दिवस जसं मी सांगितलं की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज आणि उद्या आणि परवा ही परिस्थिती असण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचे जे 4था आणि 5वा दिवस आहेत त्यावेळी ते विदर्भाकडे शिफ्ट होण्याची शक्यता आहे. तर एकंदरीत येणारे 5 दिवस अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे. तर पुणे शहरात घाटमात्र पाऊस आहे का शहरात आहे? कारण गेल्या वेळेस शहरात काही पाऊसच पडला नाही. आताची काय परिस्थिती आहे? असं जर बघितलं तर मान्सूनचा पाऊस वेगळा असतो आणि ह्या प्री मान्सून म्हणजे मार्च एप्रिल मेमध्ये पडणारा पाऊस हा वेगळा असतो. तर आता घाटमाथ्याबरोबरच प्लेन जो एरिया आहे तिथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.